चला पुढील होणारा सामना आपण पाहणार आहोत. श्री निनाई मांडलाई स्पोर्ट्स मांडलाईवाडी विपक्ष श्री ज्योतिर्लिंग स्पोर्ट्स चित्तूर. तसा सामन्याला प्रारंभ होईल. मी मायक्रोफोनवर आमंत्रित करतो आमचे साथी समालोचक सन्माननीय आदरणीय सिद्धेश गायकवाड सर. धन्यवाद. हॅलो हॅलो चला अक्षय वनागडे आणि नितीन पाटील आपण कुठे असाल तर या. सचिनजी पाटील आपली वाट पाहता. आपण स्टेजकडे यायचं आहे. संदीपजी चळके साहेब आपण सुद्धा यायचं आहे. हॅलो जाऊ मैदानाच्या आतमध्ये. चालू असलेली मॅच आपण पाहतोय. अर्थात एका बाजूला संघ आहे श्री निनाई मांडलाई स्पोर्ट्स मांडलाईवाडी विपक्ष असते ज्योतिर्लिंग स्पोर्ट्स चित्तूर. या दोन संघांदरम्यान ही लढत आपल्याला पाहायला मिळते. नाणेफेक करतात. नशिबाचा कौल नक्की जिंकला तर अर्थात आपण पाहिले की चित्तूर संघाने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय आणि आमंत्रित केलंय श्री निनाई मांडलाई स्पोर्ट्स मांडलाईवाडी संघाला. चला दोन्ही संघाचे 12th मॅन आमच्यापर्यंत पाठवायचे आहेत. मांडलाई संघाचा 12 प्रतिनिधी आणि आपण पाहिलं चित्तूर संघाचा 12 प्रतिनिधी. आपण यायचं प्लीज या. जाऊ मैदानाच्या आतमध्ये. सांघिक पहिलं आणि वैयक्तिक पहिले षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर ते राहुल आपल्याला पाहायला मिळतात. तसं आपण पाहताय मांडलाईवाडी संघाची सालावेडी मैदानाच्या आतमध्ये. एका बाजूला आहेत आनंद आणि एका बाजूला अमोल. पहिलाच बॉल बॅकफुटला गेले त्याला मात्र स्क्वेअर भिरकावून दिला. एक धाव तो नक्कीच पूर्ण. दुसऱ्याचा प्रयत्न केला गेलाय. चेंडू मात्र जातो सीमारेषेच्या बाहेर. 4 धावा चौका. प्लीज. तसेच आदरणीय आपल्या या शाहूवाडी तालुका ग्रामीण क्रीडा असोसिएशनचे अध्यक्ष आदरणीय सन्माननीय संदीपजी चाळके साहेब कुठे असाल तर यायचं आहे प्लीज या. कारण आपण पाहताय पुढच्या रविवारी होणाऱ्या स्पर्धेसाठी इथे लॉट सोडवले जाणार आहेत. सो विनंती असणार आहे सर्व कमिटी मेंबर्सला की आपण व्यासपीठाकडे यायचंय. पुढचा बॉल मिस टाइम स्ट्रोक आहे. नक्कीच आपण पाहिलं तर क्षेत्ररक्षणाच्या आवाक्याच्या बाहेर होतं आणि इथे मात्र एक धाव पूर्ण केली गेली. एका धावेने धावपळ पुढे सरसावलंय वधारलंय. तीन चेंडू आणि 9 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात प्रथम बॅटिंग करत असताना.
पुढचा बॉल सुरेख फटका इकडे बघून पाहताय पॉइंटच्या दिशेला अमोल यांच्या बॅट मधून येतोय हा घणाघाती फटका 4 धावा चौकार. आपण पाहताय अमोलच्या बॅट मधून निघालेला पहिला फटका 4 धावेसाठी आपल्याला पाहायला मिळतोय. पुढचा बॉल पुन्हा एकदा बॉलिंग मार्ग होते आपल्याला पाहायला मिळतात राहुल. राहुल यांचा पुढचा बॉल बॅट मधून आलाय साऊंड बॉल आउट ऑफ द ग्राउंड 6 धावा षटकार. आपण जर धावफलकाचा विचार केला तर बिनबाद आपण धावसंख्या जाऊन पोहोचली 19 आकडेवारी. बिनबाद 19. प्रथम बॅटिंग करणारा संघ आपल्याला पाहायला मिळतो तो अर्थात श्रीनिवास मांडला स्पोर्ट्स मांडलावाडी संघ आणि सालामीच्या आगामी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहता एका बाजूला आहेत आनंद आणि त्यांना साथ देत आहेत अमोल. ही जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली. मित्र आपण पाहायला गेलं तर शितूर संघाच्या बाजूनं पहिली षटक त्यांनी हाताळलं त्या अर्थात गोलंदाज राहुल. खऱ्या अर्थानं आपण पाहिलं गेलं तर पहिल्या षटकामध्ये धावांची श्रीमंती आपल्याला पाहायला मिळाली. एका बाजूला आपण पाहायला गेलं तर प्रत्येक खेळाडूवरती आक्रमण करण्याचा प्रयत्न एक शक्तिवर्धक खेळ आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. सांघिक दुसरा आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन गोलंदाज अमोल आपल्याला बॉलिंग ट्रॅकवर पाहायला मिळत आहेत. पहिलाच बॉल अमोलचा आपण पाहिलं तर पडल्यानंतर हातभर गिरकी घेतली आणि नक्की शरीरापासून दूर ठेवलाय. आपण पाहिलं गेलं तर फिरकीचा जादूगर असं नक्कीच म्हणावं लागेल गोलंदाज अमोल यांना. कारण पडल्यानंतर आपण पाहिलं गेलं तर चेंडूने गरकन गिरकी घेतली आणि आपण पाहिलं गेलं तर यष्टी रक्षकाचा वेध घेतलाय. एक निर्धाव बॉल मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. पुन्हा तर बॉलिंग मार्कर बॉलिंग ट्रॅकवर अमोल. अमोलांचा फुल टॉस बॉल त्याला मात्र भिरकावून दिलाय मिड विकेटच्या रिझन मधून. गॅप मोठा नाही धावांचा तोटा. धावा मिळतील 4. चेंडू होतोय फरार चौकार. आपण थोडं अलर्ट राहिलं तर बरं होईल. जाऊ मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर आपल्याला अमोल पाहायला मिळतात. पहिला बॉल आपण पाहायला गेलं तर भन्नाट वेगामध्ये नंतर गिरकी केंद्र पाहायला मिळाला आणि त्यानंतर मात्र 4 धावा. पुढचा बॉल पुन्हा एकदा सुरेख चेंडू हाताळला गेला. आपण पाहता या चांगली रनिंग बिटवीन द विकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली. एक चांगली दिवसा ढवळ्या एक चोरटी धाव इथे मैदानाच्या आतमध्ये दोन्ही बॅटरच्या माध्यमातून घेतली गेली. एका बाजूला आहेत आनंद आणि त्यांना साथ देतात अमोल. एका धावेने धावफलक मध्ये पुढे सरसावलंय वधारलंय. धावसंख्या जाऊन पोहोचली ती बिनबाद 24 आकड्यावरती. एक जमेची बाजू आपण तर पाहिली तर खऱ्या अर्थानं मांडलेवाडी संघासाठी आहेत की हीच की कोणताही आधुनिक खेळाडू मैदानाच्या बाहेर नाहीये आणि खऱ्या अर्थानं इथे मात्र आत्मविश्वास नक्की दोनाला असेल तर दोन्ही बॅटर आनंद आणि अमोल यांचा. पुन्हा एकदा अमोल टू अमोल एक चांगला बॅटर मैदानाच्या आतमध्ये रंगताना आपल्याला पाहायला मिळेल. पंचांच्या ऊर्जा बाजूनं पुढचा बॉल इथे मात्र आपण पाहायला गेलं तर पंचांना मात्र कवायत करायला लावली आहे. इथे मात्र पंचांनी दंडित केलंय ते गोलंदाज अमोल यांना. एका धावेने मात्र अवांत धावेने धावफलक मात्र पुढे सरसावलंय वधारलंय. धावसंख्या जाऊन पोहोचलीये ती 25 आकड्यावरती. 25 लॉस ऑफ 0 विकेट. षटक क्रमांक 3 अर्थात ओव्हर नंबर 2 आपण पाहता येतं बॅटची लिडिंग एज घेतले. शॉर्ट थर्डमॅनला क्षेत्ररक्षक आहेत कोणत्या प्रकारची चुकी करत नाहीयेत. इथे मात्र 1 धाव पूर्ण केली गेली. एका धावेने धावपत्रक मात्र पुढे सरसावते. येथे मात्र धावा येणं गरजेचं आहे आणि धावा येत आहेत. खऱ्या अर्थाने आपण पाहायला गेलं धावांवरती आता अंकुश लावण्याचं काम शितू संघाच्या बाजूने केलं जाईल का हे सुद्धा पाहावं लागेल. पुढचा बॉल इथे मात्र पंचदंडित करतायत. कारण आपण पाहायला गेलं तर अधिक बाहेर ठेवण्याचा प्रयत्न होता आणि तो प्रयत्न मात्र असफल झालाय
आणि त्या प्रयत्नांना मात्र येथे दंडित केले गेले पंचांच्या माध्यमातून मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. पुढचा बॉल पुन्हा आपण पाहिलं की बॅकफुटला गेले, पंच करण्याचा प्रयत्न घडलाय, काय बिघडलाय, काय आत्महत्या, विकेटच्या भाषेमध्ये धक्का क्रमांक पहिला, आनंद मैदानाच्या बाहेर. मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हायचं, नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होतात. इनॅट नंबर 3 चा खेळाडू आपण पाहता या गणेश मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. मित्रांनो आपण पाहिलं गेलं तर चांगल्या प्रकारे धावा येत होत्या, मात्र कुठेतरी आपण पाहिलं तर विचारांची देवाणघेवाण नक्कीच कुठेतरी मध्ये अडथळा निर्माण झाला आणि इथे आपण पाहिलं गेलं तर आनंद मात्र मैदानाच्या बाहेर गेलेत. पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर बॉलिंग मार्क वरती आपल्याला अमोल पाहायला मिळत आहेत. षटक क्रमांक दुसरा आपण पाहताय, धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या मात्र तटस्थ आहेत. 27 धावसंख्येवरती आपल्याला पाहायला मिळतात. पहिला गडी मात्र गारद झालाय, नाव आहे आनंद. चला मित्रांनो वेळेचं बंधन आहे, 16 मिनिटांचा अवधी असणार आहे. पुढचा बॉल पहिलाच बॉल फेस करतील अर्थात आपण पाहणार आहोत गणेश. पुढचा बॉल येथे मात्र आपण पाहायला गेलं तर द्विधा मनस्थितीमध्ये पाहायला मिळाले आणि त्याचा परिणाम आपण पाहायला गेला, चेंडू आदळला शरीरावरती आणि येथे मात्र निर्धाव चेंडू घोषित केला गेलाय. षटक क्रमांक दुसरं अर्थ आपण पाहायला गेलं तर 12 चेंडूंचा सामना पाहायला मिळाला आणि धावसंख्येचा विचार केला तर एक गडी नक्कीच गारज झालाय. धावसंख्या मात्र तटस्थ आहे, धावांची मात्र एफडी पाहायला मिळते ती अर्थ 27 आकड्यावरती. चला फिल्डिंग करणारा संघ शितू संघ आपल्याला विनंती असेल आपण कोणत्या प्रकारची ग्रुप मीटिंग इथे करायची नाहीये, वेळेचं मित्रांनो बंधन आहे. कारण आपण पाहायला गेलं तर नक्की दुपार होत आहे, त्यानंतर आपण संध्याकाळ क्षेत्रामध्ये नक्कीच आपण पदार्पण करणार आहोत आणि काही फायनलच्या मॅचेसला आपण बॅड सामना आपल्याला करायचा नाहीये. सो प्लीज एक आपल्याला हंबल रिक्वेस्ट असेल, आपल्याला मित्रत्वाची बंधुत्वाची विनंती आहे की आपण कोणत्या प्रकारचा वेळ अधिकचा खर्च नाही करायचा आहे. पुढे जाऊ मैदानाच्या आतमध्ये सांघिक तिसरं आणि वैयक्तिक पहिलं डिगवतो गोलंदाज प्रदीप आपल्याला पाहायला मिळत आहेत. सलामी आलेला फलंदाज दुनिया अमोल आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात, त्यांना साथ देतात गणेश. ही जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालीत. पहिलाच बॉल प्रदीप यांचा, सुरेख चेंडू पडल्यानंतर आपण पाहिला की भन्नाट वेगामध्ये पाहायला मिळाला आणि येथे मात्र एसटी रक्षकाचा वेध घेतलाय. डॉट बॉल इथे येणार आपण पाहिलं की तुम्ही मगाशी म्हणालो की फलंदाजासाठी पहिला बॉल आणि गोलंदाजासाठी तुझा पहिला बॉल हा निर्णायक असतो. आता आपण जर पाहिलं तर प्रदीप यांचा पहिलाच बॉल नक्की डॉट आलाय, कुठेतरी आत्मविश्वास उडवला असेल. पुढचा बॉल आणि ते मात्र घडलंय काय बिघडलंय काय, चेंडू जातोय दन 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 करत सीमारेषेच्या दिशेला आणि इथे मात्र आपण निर्णयाची नक्कीच वाट पाहणार आहोत. प्लस आपण पाहता येथे पंचांनी कवायत केल्या, प्लस 3 धावा, टोटल 4 धावा मात्र इथे ग्राह्य धरल्या जातील. या 4 धाव्याने मात्र धावफलक पुढे सरसावले, धावसंख्या जाऊन पोहोचली 31 आकड्यावरती. 31 लॉस ऑफ 1 विकेट. प्रथम बॅटिंग करणारा संघ अर्थात मांडलाईवाडी संघ आपल्याला पाहायला मिळतोय. मित्रांनो आपण पाहताय SMD स्पोर्ट्स लाईव्ह या युट्यूब वाहिनीच्या माध्यमातून आलेल्या जोडलेल्या प्रेक्षकांसाठी माहिती सांगू इच्छितो. चालू असलेली मॅच एका बाजूला संघ आहे मांडलाईवाडी, एका बाजूला संघ आहे शितूर. पुढचा बॉल समोर दिशेला स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये चांगला शतक करण्याचा प्रयत्न, मात्र चेंडू काही हातामध्ये विसवला गेला नाहीये आणि 2 धावा मात्र इथे पूर्ण केल्या गेल्यात. या दुहेरीने आपण जर पाहिलं धावफलक नक्की पुढे सरसावलंय, वधारलंय, धावसंख्या जाऊन पोहोचली 33 आकड्यावरती. 33 लॉस ऑफ 1 विकेट. 1 शॉट असेल, इथे मात्र दुष्काळात 13वा महिना. खऱ्या अर्थानं आपण पाहिलं की प्रयत्न पराकाष्ठा नक्कीच केली जाते, मात्र कुठेतरी त्यावरती पूर्णत्व मात्र लागत नाहीये आणि इथे मात्र दंडित केले दोन्ही फलंदाजाला पंचांच्या माध्यमातून. मात्र एकच धाव येथे ग्राह्य धरली, एकापेक्षा अधिक इथे काही मिळणार नाहीये. पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर बॉलिंग टॅकवर आपल्याला पाहायला मिळतात गोलंदाज प्रदीप. पुढचा बॉल पुन्हा आड्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता, एसटी रक्षक मात्र चुकी करतायत आणि येथे आपण पाहायला गेलं तर ही बायच्या स्वरूपात धाव ग्राह्य धरली जाईल. एका धावेने आपण पाहिलं पुन्हा एकदा धावफलक मात्र पुढे सरसावत आहे. मित्रांनो आपण आज पाहतोय अनुभवतोय खऱ्या अर्थानं श्री भैरवनाथ स्पोर्ट्स भोसलेवाडी आयोजित मानाची अभिमानाची स्पर्धा श्री भैरवनाथ चषक 2025 पर्व पहिलं खऱ्या अर्थानं उत्तम असं नियोजन आणि आयोजन आपल्याला पाहायला मिळत आहेत.
16 संघ आज मात्र आपल्याला नशिबात होताना आपल्याला पाहायला मिळतात. पुढचा बॉल येथे मात्र समोरच्या दिशेला चेंडू जातोय लांब 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 लांब, षटकार. इथे मात्र अमोलने सांगून एकटा लढेल, लढून उडेल, स्वप्न ढळू देणार नाही. आणि खऱ्या अर्थाने जे स्वप्न पाहिलंय या स्पर्धेमध्ये, खऱ्या अर्थाने भव्य दिव्य चषक पाहताय, या चषकावरती आपलं नाव नक्कीच कोणाचं स्वप्न आहे. आणि या स्वप्नासाठी जो पाठपुरावा करणार आहे, जे कष्ट आहेत, जे मेहनत आहेत, ते मैदानाच्या आतमध्ये घेतले जाते. पुढचा बॉल उलटोच बॉल पुन्हा एकदा भिरकावून दिलाय, हवाई हल्ला, साधावा, षटकार. मात्र धावफलक पुढे सरसावलंय, वदरलंय, धावसंख्या जाऊन पोहोचलीये 45 आकड्यावरती. 45, लॉस ऑफ 1 विकेट. पुढचा बॉल आता मात्र रिव्हर्स अटेम्प्ट केलाय, चेंडू जातोय धन धन करत, मात्र ते क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये. मित्रांनो, मागाशी म्हणालो की या क्षेत्ररक्षणामध्ये आपण पाहायला गेलं तर फिजिकल फिटनेस खऱ्या अर्थाने क्षेत्ररक्षकाची पाहायला मिळाली. कारण जवळजवळ 20 ते 25 पावलांचा रन बसलेला चेंडू आपल्यापासून नक्की दूरवर होता आणि चेंडू पर्यंत पोहोचले आणि या चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. 2 धावांमध्ये समाधान मानावं लागेल. या 2 धाव्याने षटक क्रमांक 3 अर्थात ओव्हर नंबर 3 चा खेळ नक्कीच समाप्त झालाय. 18 चेंडूंचा खेळ पाहायला मिळाला. धावसंख्येचा विचार केला, धावसंख्या जाऊन पोहोचलीये 47 आकड्यावरती. तेव्हा डीजेला संधी, ऐकू एक सुमधुर संगीत. थँक्यू सो मच. धावा मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा आपण पाहता या मांडलाईवाडी विपक्ष शितूर संघ, हे 2 बलाढ्य संघ आणि एक विद्यमान लढत आपण पाहताय. जो मैदानाच्या आतमध्ये सांघिक चौथा आणि वैयक्तिक पॉईंटसाठी घेऊन गोलंदाज कृष्ण आपल्याला पाहायला मिळतात. स्लॉग षटक आपल्या गावरान भाषेमध्ये म्हटलं तर खऱ्या अर्थाने तोडफोड करणारं षटक असणार आहे. येथे मध्ये धावांचा पाऊस पडणार की येथे मला धावसंख्येवरती अंकुश लावणार हे सुद्धा पाहावं लागणार आहे. हे 6 चेंडू अर्थात हे निर्णायक षटक, इथे मात्र भेदक गोलंदाजी केली जाईल की इथे मात्र बलाढ्य फलंदाजी केली जाईल, पाहावं लागेल. पहिलाच बॉल इथे मात्र बॅकफुटला गेल्यात, भिरकावून दिलाय, क्षेत्ररक्षक आहे त्यांच्या आवाक्याच्या बाहेर, चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर, षटकार. म्हणालो इथे मात्र धावांचा पाऊस पडणार की धावसंख्येवरती अंकुश लावणार. पहिलाच बॉल आपण पाहायला गेलं तर कृष्णा यांचा, तर खऱ्या अर्थानं फलंदाज गणेश आपण पाहिजे बॅकफुटला गेले, बॉडी बॅलन्स चांगला पाहायला मिळाला आणि चेंडूला मात्र भिरकावून दिलं सीमारेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी पहिल्या चेंडूवरती मात्र आपले आक्रमक इरादे मात्र स्पष्ट केलेत. त्यांना माहिती आता मात्र अधिकाधिक धावा येणं गरजेचं आहे, कारण समोरचा संघ तेवढा मातब्बर संघ आहे. या स्पर्धेमध्ये जीवित राहायचं असेल तर मात्र कष्ट घ्यावे लागणार आहेत. पुढचा बॉल इथे मात्र काय घडलंय मैदानाच्या आतमध्ये आपण पाहता. इथे मात्र पुन्हा एकदा पंचांनी दंडित केले गोलंदाजांना अर्थात कृष्णा यांना. व्हाईट बॉल +1 टोटल. 2 धावा मात्र इथे ग्राह्य धरल्या जातील. या 2 धाव्यांनी मात्र धावफलक पुढे सरसावलंय, वदरलंय, धावसंख्या जाऊन पोहोचली 55 या आकड्यावरती. पुढचा बॉल पुन्हा एकदा आपण खेळा पाहताय काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये. इथे मात्र बॅटची आपण पाहिलं ते इनर एज घेतले आणि शॉर्ट थर्डमॅनला क्षेत्ररक्षक आहेत त्यांच्यापर्यंत चेंडू नक्कीच ट्रॅव्हल झाला आणि 1 धाव मात्र इथं पूर्ण केली गेली आहे. मात्र आज गोलंदाज मात्र वेगळ्याच आपण पाहायला गेलं तर स्ट्रॅटेजी मात्र गोलंदाजी करताना पाहायला मिळतात, कारण अधिकाधिक चेंडू नक्कीच बाहेर ठेवण्याचा प्रयत्न करतायत. पुढचा बॉल त्याला मात्र भिरकावला, एक्स्ट्रा कव्हरच्या रिझल्ट मध्ये क्षेत्ररक्षक आहेत, कोणती चुकी होत नाहीये. विकेटचा पतन, धक्का क्रमांक 2 गणेश मैदानाच्या बाहेर.
कव्हरच्या रिझल्टमध्ये मला तर नक्कीच वाटलं की अधिकाधिक धावा मिळतील, मात्र क्षेत्ररक्षक आपल्याला चालाक पाहायला मिळाले आणि हे मात्र एक सोपा झेल व्यक्तीने आपल्या खात्यामध्ये जमा केला आणि गणेशाला मात्र बाहेर त्याचा दाखवलाय. नवीन बॅटर मैदानाच्या आत दाखल झालेत. नाव आहे शिवाजी. काय नाव आहे? शिवाजी. खऱ्या अर्थानं हे नाव पाहिलं की रक्त सळसळलं गेलंच पाहिजे आणि आता मात्र मैदानाच्या आतमध्ये शिवाजी यांचं रक्त सळसळणार का? कारण संख्या धावसंख्या आपण पाहिली गेली तर 56 धावावरती आपल्याला 56 धावा आपल्याला पाहायला मिळतात. काय घडते काय बिघडते मैदानाच्या आतमध्ये? येथे मात्र चुकी 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 आणि चुकी. इथे मात्र आपण पाहायला गेलं तर नशिबाच्या 4 धावा मिळाल्या का? तर त्याची चुकी केली एसटी रक्षकाने. तिथे मात्र एकच धाव होती ना, तिथे मात्र या आपण पाहायला गेलं तर जसं ज्या दिवाळीचा बोनस मिळतो ना, तो दोन्ही हाताने मात्र स्वीकार करण्याचं काम या दोन्ही बॅटरच्या माध्यमातून केलं गेलं आणि या 4 धावा मात्र नशिबाच्या पद्धतीने आपल्याला नक्कीच ग्राह्यताना पाहायला मिळते. त्या 5 धावेने आपण धावसंख्या नक्कीच पुढे सरसावली आहे, धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 61 या आकड्यावरती. पुढचा बॉल नक्कीच आपण पाहिजे स्टेप आउट केले क्षेत्ररक्षक आहेत. 1+ पद्धतीने नक्कीच कलेक्ट केला आणि इथे काय घडणार काय बिघडणार? सॅक्रिफाईस विकेटचा पतन. धक्का क्रमांक 3. शिवाजी मैदानाच्या बाहेर. बाकी असणार बॅटर मैदानात दाखल झालेत. बबन पुढचा बॉल. इथे मात्र आपण पाहतोय प्रदीप यांच्या दिशाहीन गोलंदाजी. प्लॅटफॉर्म नंबर 1 वर येणारी गाडी प्लॅटफॉर्म क्रमांक 3 वर यावी ना, त्याच प्रकारचे चित्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. गोलंदाज प्रदीप यांच्या माफ करा कृष्णा यांच्या माध्यमातून. पुढचा बॉल त्याला मात्र विरकावून दिलाय. मिस टाइम स्ट्रोक आहे चेंडू हवेमध्ये. फिल्डर डाऊन द बॉल. टिपलाय जेल संपलाय अमोलचा खेळ. ढोल ढोलताय माऱ्यावर बाई, ढोल ढोलताय माऱ्यावर, ढोल ढोलताय माऱ्यावर बाई, ढोल ढोलताय माऱ्यावर, ढोल ढोलताय माऱ्यावर बाई. थँक्यू सो मच. जेव्हा आपण माझ्या धावसंख्येचा विचार केला तर 63 धावा कधी पाहायला मिळतात आणि 64 धावांचे आव्हान आहे. चला विनंती करतो चितूर संघाला आपण त्वरित मैदान खाली करायचं आहे. चला नेक्स्ट मॅच मी आमंत्रित करतोय श्री नवलाई स्पोर्ट्स नवलाईवाडी विपक्ष प्रियंका 11 ऐनवाडी. चला दोन्ही कॅप्टनचा विनंती असेल आपण कोणत्या प्रकारचा वेळ दवडवायचा नाहीये. नवलाईवाडी संघाचा कर्णधार शुभाजी चला आपण या. तसेच प्रियंका 11 ऐनवाडी संघाला तो विनंती करतोय आपण सुद्धा त्वरित यायचं, कोणत्या प्रकारचा वेळ आपण दवडवायचा नाहीये. शाहूवाडी तालुकाचे युवा नेते स्वर्गीय आमदार संजयसिंह गायकवाड दादा यांचे सुपुत्र सन्माननीय श्री योगीराज संजयसिंह गायकवाड यांचे इथे आगमन झालंय. आपण पाहिलं गेलं तर जिल्हा परिषद सदस्य कोल्हापूर आदरणीय सन्माननीय तसेच शाहूवाडी पाण्याला तालुक्याचे युवा नेतृत्व स्वर्गीय आमदार संजयसिंह गायकवाड दादा यांचे सुपुत्र आदरणीय सन्माननीय श्री योगीराजजी संजयसिंह दादा गायकवाड यांचं इथे आगमन झालंय. त्यांचं तुम्ही आयोजकांच्या वतीनं आपली मानाची अभिमानाची स्पर्धा अर्थात श्री भैरवनाथ चषक 2025 मध्ये सहर्ष स्वागत करतोय. धन्यवाद सर, आपण आलात. या आपलं ग्रँड वेलकम असेल. सरांना विनंती करतो आपण स्थानापन्न व्हायचं आणि या मेजवानीचा आपण आस्वाद घेत आहे. त्यांच्या समवेत असलेले सर्व त्यांचे सहकारी मित्रमंडळ त्यांचं नक्कीच मी सहर्ष स्वागत करतोय. या आपण स्थानापन्न व्हायचं आहे आणि या स्पर्धेचा आपण आस्वाद घ्यायचा आहे.
स्पोर्ट्स भोसलेवाडी संघाच्या सर्व सहकार्यांना विनंती करतोय आपण आपल्या शुभ असते इथे मात्र सरांचं यथोचित मान सन्मान इथे करायचा आहे. चला या सर्व तसेच त्यांच्या समवेत आदरणीय सन्माननीय श्री शिवाजीराजे गावडे साहेब तसेच आदरणीय सन्माननीय अमोलजी सावंत साहेब यांचा यथोचित मान सन्मान इथे केला जाईल. मी आयोजन कमिटीला विनंती करतो आपण आपल्या शुभ हस्ते या मान्यवर मंडळींचं यथोचित मान सन्मान इथे करायचा आहे. त्यांना मायाची शाल पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची गोड आठवण म्हणून सन्मान चिन्ह देऊन सरांचं यथोचित मान सन्मान इथे करायचा आहे. जो मैदानाच्या आतमध्ये चालू असलेली मॅच अर्थात आलेल्या आत्ताच पाहुण्यांसाठी नक्की सांगू इच्छितो की एका बाजूला संघ आहे तो अर्थात निनाय मांडलाई स्पोर्ट्स मांडलाईवाडी विपक्ष श्री ज्योतिर्लिंग स्पोर्ट्स शितूर या दोन संघांदरम्यान ही विद्यमान लढत आपल्याला पाहायला मिळते. नाणेफेक अर्थात नशिबाचा कौल नक्की जिंकला तो शितूर संघानं आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. आपण पाहिलं गेलं तर मांडलाईवाडी संघाला मात्र इथे आमंत्रित केलं गेलंय. चला टॉस साठी पुन्हा एकदा आमंत्रित करतोय श्री नवलाई स्पोर्ट्स नवलाईवाडी विपक्ष प्रियंका 11 ऐनवाडी. चला प्रियंका 11 ऐनवाडी संघाचा कोणी करण्यात त्याच्यापर्यंत माझा आवाज पोहोचला असेल तर विनंती असेल एक बंधुत्वाची. सो प्लीज आपण कोणत्या प्रकारचा वेळ न घेता आपण त्वरित प्रेझेंटेशन बॉक्स कडे यायचं आहे. चला नवलाईवाडी संघाचा कर्णधार इथे उपस्थित आहे. मी ऐनवाडी संघाला विनंती करतोय. शाहूवाडी पणाला तालुक्याचे युवा नेते स्वर्गीय आमदार संजयसिंह गायकवाड दादा यांचे सुपुत्र सन्माननीय जिल्हा परिषद सदस्य कोल्हापूर आदरणीय सन्माननीय श्रीमंत योगीराज संजयसिंह गायकवाड साहेबांचा यथोचित मान सन्मान येथे केला जाईल. मी आयोजन कमिटीला विनंती करतोय आपण आपल्या शुभ हस्ते सरांचं यथोचित मान सन्मान येथे करायचा आहे. त्यांना मायाची शाल पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची गोड आठवण म्हणून सन्मान चिन्ह सरांचं यथोचित मान सन्मान करायचा आहे. तसेच त्यांच्या समवेत आदरणीय सन्माननीय शिवाजीराजे गावडे साहेब तसेच आदरणीय सन्माननीय अमोलजी सावंत साहेब यांचा यथोचित मान सन्मान येथे करायचा आहे. मित्रांनो कोणती स्पर्धा म्हटले की मान्यवर मंडळींची मांदी आली ही खऱ्या अर्थानं अनिवार्य असते. कारण मान्यवर मंडळी जर आपल्या व्यासपीठावरती असतील तर खऱ्या अर्थानं आपल्या स्पर्धेला शोभा येते. आणि तेच आपण आपल्या व्यासपीठावरती नक्कीच पाहताय कारण मान्यवरांची खऱ्या अर्थानं आपण उपस्थिती या व्यासपीठावरती पाहताय आणि आपल्या स्पर्धेला खऱ्या अर्थानं शोभा मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये आपल्याला पाहायला मिळते. नक्कीच मी पुन्हा एकदा आयोजन कमिटी अर्थात श्री भैरवनाथ स्पोर्ट्स भोसलेवाडी संघाला विनंती करतोय की आपण आपल्या शुभ हातानं सरांचं यथोचित मान सन्मान येथे करूया. मित्रांनो त्या टाळ्यांचा गजर होत्या कारण मित्रांनो वेळ हा मिळत नसतो, वेळ हा काढावा लागतो आणि आपला मौलिक वेळ नक्की या स्पर्धेच्या वतीनं नक्कीच मान्यवरांच्या उपस्थितीने आपल्याला पाहायला मिळतोय आणि त्याचं यथोचित मान सन्मान मित्रांनो आपल्या महाराष्ट्र संस्कृती अतिथी देव भव आणि प्रत्येक आदरणीय सन्माननीय मान्यवरांचं मात्र यथोचित मान सन्मान करणं हे आपलं आदम कर्तव्य आहे. आणि तेच आपण पाहताय अर्थात भैरवनाथ चषकच्या वतीनं श्री भैरवनाथ स्पोर्ट्स भोसलेवाडी संघाच्या वतीनं आपण पाहताय मान्यवरांचं यथोचित मान सन्मान इथे केला जातोय. त्यांना मायाची शाल पुष्पगुच्छ देऊन सरांचा यथोचित मान सन्मान इथे केला जातोय.
तसेच मी सरांना विनंती करतोय, अर्थात आदरणीय सन्माननीय योगीराजजी संजय गायकवाड साहेबांना विनंती करतोय, सर आपण आपलं मनोगत नक्कीच आम्हाला व्यक्त करायचं आणि या भोसलेवाडी या संघाला नक्कीच आपल्या माध्यमातून नक्कीच खऱ्या अर्थानं एक मार्गदर्शन शब्द आपल्या माध्यमातून नक्कीच आम्हाला ऐकायचे. सो सरांना विनंती करतोय, सर आपलं मनोगत इथे व्यक्त करायचंय. जय भवानी. आज आपली वाढीच्या निमित्त आपण सगळ्यांनी स्पर्धा घेतल्या, त्याच्याबद्दल आपल्या सगळ्यांचे मी पहिला अभिनंदन आपल्या मंडळाचे करतो. आजच्या 26 जानेवारीच्या आपल्या सर्वांना मी शुभेच्छा देतो. आणि जे आपलं हेतू आहे, ज्या निमित्तानं आपल्या आज मुंबईसारख्या ठिकाणी ठाण्यासारख्या ठिकाणी असून आपण स्पर्धा घेत आहे, ज्यानं आपल्याकडची आज ग्रामीण भागातली मुलं इतके चांगल्या प्रमाणात खेळतात. मी आता एक 2-3 वर्षाला मुंबई असेल आपल्या ठिकाणी यायचं मी प्रयत्न करतो स्पर्धेला. आपल्या सगळ्यांना त्यानिमित्त आपली गाठभेट होती म्हणून भेटायचा प्रयत्न करतो. मी आपल्या सगळ्यांना एक सांगेन की बाबा आपल्या गावाकडची कुणाची काही कामं असतील तर ज्या पद्धतीनं आज आपण युवक इकडं येऊन थांबलो, आज आपण आपल्या कामासाठी आपल्या घरातल्याचं नाव आपलं गावाचं नाव करण्यासाठी आपण मुंबईसारख्या ठिकाणी आला आहे, ठाण्यासारख्या ठिकाणी आला आहे. ज्या स्वर्गीय संजय दादांची जाणूनबुजून मला आठवण काढायची आहे की ज्या दादांना जाऊन आज 24 वर्ष झाली, खरं जे आज आपल्या तालुक्यातला एक दुर्गम भाग म्हणून आपला ओळखला जायचा, आज त्या ठिकाणी आज जे आज काय आपण गंगामाया वाहती, आज ही जर धरणं संजय दादांनी केली नसती तर आज आपल्या तालुक्यात आपल्या काय परिस्थिती जुन्या माणसांना माहिती आहे. त्यामुळे दादांनी जशी कामं केली तशी आम्ही देखील आपल्यावर सगळ्यांच्यावर राहून काम करायची आम्हाला संधी द्या. कुणाच्याही गावात काही कुणाचं काम असेल तर तुमचं सहकार्य होऊन मला सांगा. तुम्ही इथं असला तरी मी गावाच्या ठिकाणी मला तुम्ही कधीही मला फोन करत जावा. मी आपल्या कामासाठी निश्चित आपल्यावर जेवढं होईल तेवढं माझ्याकडनं ज्या कामाची प्रयत्न करून काम पूर्ण करण्याची मी त्याची ग्वाही देतो. आणि आपण जे देखील सगळ्यांनी इथं आपल्या स्पर्धा होतील खरं इतर ह्याच्यात पण आपण आपली काळजी घ्या आणि तुमचं सहकार्य होऊन मला इथं बोललेलं त्याबद्दल मी आपल्या मंडळाचे आणि आपल्या सगळ्यांचे आभार मानतो आणि इथंच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, छत्रपती शिवाजी महाराज की जय. धन्यवाद सर. खरंच आपण पाहिलं तर मार्गदर्शन बद्दलचे मनोगत सरांच्या माध्यमातून आम्हाला देण्यात आले. मी पुन्हा एकदा सरांचा आभार व्यक्त करतो आणि सरांना विनंती करतोय की आपण स्थानापन्न होईन आपण या मेजवानीचा आस्वाद घ्यायचा आहे. सो पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये 6 धावा आपल्याला पाहायला मिळाल्या. आता धावसंख्येचा विचार केला, धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 33 आकड्यावरती. षटक क्रमांक 2 आपण पाहताय मित्रांनो. खऱ्या अर्थानं 63 धावांचं भलं 64 धावांचं भलं मोठं आव्हान आहे आणि त्या आव्हानाचा पाठलाग करतायत. पुढचा बॉल इथे मात्र सुरेख चेंडू हाताळला गेला, मात्र एसटी रक्षकांच्या माध्यमातून मात्र चुका घडताना पाहायला मिळत आहेत. चला पुन्हा एकदा मी यानंतर होणारी मॅच अर्थात श्री नवलाई स्पोर्ट्स नवलाईवाडी विपक्ष प्रियंका 11 ऐनवाडी संघाला विनंती करतो आपण यायचं आहे. मी आयोजन कमिटीला विनंती करतोय की इथे नाणेफेक आपण करून घ्यायची आहे. पुढचा बॉल इथे मात्र उडवला, ऑन साइडला क्षेत्ररक्षक आहेत, मात्र आपण पाहिलं तर कलेक्शन थोडं खराब पाहायला मिळालं. जिथे एकेरी धाव तिथे मात्र दुहेरी धावा आपल्याला पाहायला मिळाल्या. या 2 धाव्याने मात्र धावफलक पुढे सरसावलंय. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 35 आकड्यावरती. 35 लॉस ऑफ 0 विकेट. सेकंड इनिंग मध्ये वाडी कदारा संघ अर्थात श्री ज्योतिर्लिंग स्पोर्ट्स शितूर संघ आपल्याला पाहायला मिळतोय. मित्रांनो आपण पाहिलं गेलं तर 64 धावांचं लक्ष होतं आणि त्या लक्षाचा पाठलाग करत असताना खऱ्या अर्थानं जी सुरुवात हवी होती ना ती सुरुवात इथं लाभली आहे ती अर्थात शितूर संघाला. सलामी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहता एका बाजूला आहेत राहुल आणि त्यांना साथ देतात प्रदीप. ही जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते.
चला नवलाईवाडी संघ आपण नाणेफेक आता नशिबाचा कौल आपल्या बाजूने लागलाय. सो आपल्याला विनंती असेल आपण आपल्या निर्णय आणि आपल्या संघासोबत आपण तयार राहायचंय. कोणत्या प्रकारचा वेळ आपण दवडवायचा नाहीये. जो मैदानाच्या आतमध्ये सांघिक तिसरं आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन आले गोलंदाज पांडुरंग. माफ करा 36 धावा धापळगावचे झाल्यात. पहिलाच बॉल भन्नाट वेगामध्ये आतळला. थेट यष्टीरक्षकाचा वेध घेतोय. पहिलाच बॉल डॉट बॉल इथे पाहायला मिळतोय. 36 धावा धापळगावती लागला. षटक क्रमांक तिसरा आपण पाहताय जे पांडुरंग यांच्या माध्यमातून हाताळलं जातंय. पुढचा बॉल पुन्हा धावून पाहिलं तर स्टेप आउट केला क्षेत्ररक्षक आहेत. थोडं खेळाडूला बघा पाहिलं प्लीज. त्याचा मैदानाच्या आतमध्ये त्वरित जा. मित्रांनो आपण क्रिकेट खेळत असताना सर्वप्रथम आपली काळजी घ्या, कारण आपण फिट असाल तरच मात्र क्रिकेटचा आनंद आणि आस्वाद घेतला जाईल. थोडं मोकळीक द्या, त्यांना हवा येऊ द्या. जास्त गर्दी करू नका तिथे. चला गर्दी करू नका प्लीज. बाकीच्या खेळाडूंना विनंती आपण गर्दी करू नका. थोडी मोकळीक द्या प्लीज. चला फिल्डर ओके आहे का? चला तिकडे जाऊ द्या, आराम करू द्या. मित्रांनो सर्वप्रथम आपली स्वतःची काळजी घ्या आणि तदनंतर मात्रच क्रिकेटचा आस्वाद घ्या, कारण आपण फिट असाल तरच मात्र आपल्याला येणाऱ्या काळामध्ये मात्र क्रिकेटचा आनंद आणि आस्वाद घेता येईल, यात मात्र शंका नाहीये. सो पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये मित्रांनो आपण पाहिलं गेलं तर तिसरं षटक आपण पाहताय जे पांडुरंग हाताळत आहेत. पहिल्या चेंडू आपण पाहिला तर एक निर्धाव चेंडू पाहायला मिळाला आणि तदनंतर मात्र या चेंडूवरती चेंडू नक्कीच बराच काळ हवेमध्ये होता आपल्याला पाहायला मिळाला आणि त्या खाली क्षेत्ररक्षक येताना पाहायला मिळाले. थोडीशी नक्की दुर्घटना आपल्याला घडताना पाहायला मिळाली, मात्र तिथे झेल काय टिपता आला नाही आणि एक धाव मात्र पूर्ण केली गेली. पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर बॉलिंग मार्क होती पांडुरंगा. पुढचा बॉल रिव्हर्स अटेम्प्ट केलाय. चेंडू जातोय वन बाउन्स सीमा रेषा पार. चौकार. आपण पाहायला गेलं तर एका बाजूला क्रिकेटला मात्र चांगलं वळण आलंय, त्याचप्रमाणे आपण पाहतो तर बैलगाड्याला सुद्धा चांगले दिवस आले. इथे आपण बघताय देसाई गावामध्ये नक्कीच बैलगाडा शर्यत प्रथम क्रमांक 10 लाखाचं पारितोषिक आहे. त्याचं जर नक्कीच आपण युट्यूब वाहिनीच्या माध्यमातून आस्वाद घेतोय. जो मैदानाच्या आतमध्ये येणारे चेंडू असणार आहेत ते 9 आणि 23 धावांची आवश्यकता आहे. पुढचा बॉल इथे मात्र बैठक लगावण्याचा प्रयत्न, मात्र मिस टाइम स्ट्रोक आहे. थेट आपण पाहिलं गेलं तर एसटी रक्षकाचा वेध घेतलाय. डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये प्रत्येक येणारा डॉट बॉल इथे खऱ्या अर्थानं आपण पाहिलं गेलं तर मांडलायवाडी संघाच्या ताफ्यामध्ये मात्र आनंदाचं वातावरण निर्माण करेल, यातील मात्र शंका नाहीये. पुन्हा त्या बॉलिंग मार्कवर बॉलिंग ट्रॅकवर पांडुरंग. पुढचा बॉल इथे उडवला एक्स्ट्रा कव्हरच्या रिझन मध्ये. चेंडू जातो वन बाउन्स सीमारेषेच्या बाहेर. मध्ये येणारे चेंडू असणारे ते 7 आणि 19 धावांची आवश्यकता. इथे मात्र फलंदाज प्रदीप आपला आक्रम पुढचा बॉल पुन्हा रिव्हर्स अटेम्प्ट केलाय. क्षेत्ररक्षक आहेत त्यांच्या आवाक्याच्या बाहेर आहे, मात्र आपण पाहिलं चांगली साथ इथे लाभली. आपण पाहिलं खऱ्या अर्थानं दोन्ही फलंदाज विजयाच्या दिशेने आगेकूच करण्यासाठी आपण पाहिलं तर मी मागाशी म्हणालो हे क्रिकेटचं मैदान आहे.
इथे संघर्षाशिवाय काही मिळणार नाहीये. इथे मात्र प्रयत्न करावे लागतील, प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल आणि तेच दोन्ही फलंदाजाच्या माध्यमातून पाहताय. आता येणारे चेंडू असणारे ते 6 आणि 17ची गरज आहे. 6 बॉल 17ची गरज. चला फिल्डिंग करणारा संघ विनंती असणाऱ्या कोणत्या प्रकारची ग्रुप मीटिंग आपण करायची नाहीये. वेळेचं बंधन आहे मित्रांनो, प्लीज सो कोऑपरेट करा प्लीज. चला अमोलजी 6 बॉल 17ची गरज. येणारे चेंडू असणारे ते 6 आणि 17 धावांची आवश्यकता. राहुल आणि प्रदीप यांना मात्र दाखवून दिलाय कहीं जीत बाकी है कहीं हार बाकी है, अभी तो जिंदगी का सार बाकी है, लो चले नई मंजिल की ओर, ये तो बस पन्ना था मेरे दोस्त, आगे पुरी किताब बाकी है. आता मात्र येणारे चेंडू असणारे ते 6 17 धावांची गरज आहे. येणारे 17 धावा खऱ्या अर्थानं पाहिलं इथे धावांवरती अंकुश लावलं जाईल. काही 17 धावा आपल्या खात्यामध्ये जमा केल्या जातील. एक निर्णायक षटक आपण पाहताय जे गोलंदाजी मार्कवर पाहायला मिळत आहेत. बबन 6 बॉल 17ची गरज. पहिलाच बॉल बबन यांचा. सफल झालेत भाड्याने बॉलचा संपर्क येत नाहीये. प्रत्येक डॉट बॉल येथे मात्र सामन्याचे चित्र, प्रत्येक समीकरण मात्र बदलणार आहे. येणारे 5 बॉल 17ची गरज. पुढचा बॉल आकुटप्याचा त्याला मात्र भिरकावलाय. चेंडू जातो फाईन लेगच्या दिशेला, दन 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 करत सीमारेषेच्या बाहेर. 4 धावा, चौकार. तेराची गरज. पुढचा बॉल पुन्हा एकदा भिरकावलाय फाईन लेगच्या दिशेला. क्षेत्ररक्षक आहे त्यांच्या आवाक्याच्या बाहेर. 4 धावा, बॅक टू बॅक, दुसरा चौकार. तीन बॉल 9ची गरज. लेफ्ट हँड बॅटर आपण पाहताय प्रदीप आपल्याला पाहायला मिळत आहेत. पुढचा बॉल पुन्हा एकदा भिरकावून दिलाय. दिशा तीच, निकाल ही तोच. थँक्यू सो मच. काय फलंदाजी चालली आहे मित्रांनो. 63 धावांचं भलं मोठं आव्हान होतं आणि त्या आव्हानाचा पाठलाग करताना ज्या प्रकारे सुरुवात होती ना, ती नक्कीच सुरुवात शेवटपर्यंत नेण्याचं काम येथे मध्ये शेतू संघाचे दोन्ही सलामीवीर अर्थात राहुल आणि प्रदीप यांच्या माध्यमातून केलं गेलंय. सामना येऊन ठेपलाय. येणारे चेंडू असणार आहेत 2 आणि 5 धावांची आवश्यकता आहे. येथे मात्र पंजा खोलावा लागणार आहे आणि खोलला जाईल का हे सुद्धा पाहावं लागणार आहे. 2 चेंडू 5ची गरज. क्षेत्ररक्षणामध्ये मात्र बदल केला जातोय आणि करणं गरजेचं आहे. स्पर्धेमध्ये जीवित राहायचं असेल तर बदल करावा लागेल. पुढचा बॉल आणि येथे मात्र चेंडू जातोय दान 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 करा सीमारेषेच्या बाहेर. नाही तर 4 धावा. मित्रांनो 64 धावा म्हणतात भलं मोठं आव्हान होतं. नक्कीच म्हणावं लागतं ना कधी कधी की जगा इतकं की आयुष्य कमी पडेल, असा इतकं की आनंद कमी पडेल. काय मिळेल तर नशिबाचा खेळ आहे. मात्र प्रयत्न ते करा की परमेश्वराला देणं भाग पडेल आणि ते प्रयत्न सातत्यपूर्ण मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाले आणि इथे मात्र विजयाच्या उंबरठ्यावर आपल्याला पाहायला मिळतो संघ अर्थात श्री ज्योतिर्लिंग स्पोर्ट सुतूर संघ. आता मात्र 1 बॉल 1ची गरज. म्हणतात राजकारणामध्ये एका मताला आणि क्रिकेटमध्ये एका धावेला, आणि आज खऱ्या अर्थाने या एका धावेला मात्र सोन्याचा भाव आलाय. कारण 1 बॉल 1ची गरज आणि इथे मात्र विजयी फटका. जिंकल्या संघाच्या अभिनंदन, हारल्या संघाचा अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. चला नवलेवाडी संघ, चला आपण त्वरित मैदानाच्या आतमध्ये जायचं. चला
कोणत्या प्रकारचा वेळ आपण घ्यायचा नाहीये मित्रांनो. पुन्हा एकदा आपण मायक्रोफोनवरती करूया बदल. मी घेतोय तुर्तास ब्रेक. मात्र कुठे जाऊ नका, पाहत राहा. अर्थात आपली मानाची अभिमानाची स्पर्धा श्री भैरवनाथ चषक 2025 आणि मी मायक्रोफोनवरती आमंत्रित करतो आमचे साथी समालोचक अर्थात शाहूवाडी तालुक्याचा एक गोड आवाज विनोदजी पाटील सरांना. धन्यवाद.